माननीय मुर्जी काका पटेल। धन्यवाद अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, सार्वजनिक न्याय व विशेष सहायक विभागावर बोलत असताना अध्यक्ष महोदय, माझ्या मतदार क्षेत्रात मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी वसाहत असून अध्यक्ष महोदय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने एक भवन उभं करायचे अध्यक्ष महोदय। त्याच्यासाठी महाराष्ट्र शासनाने भरीव निधी अंधेरी पूर्व विधानसभा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आपल्या माध्यमातून सामाजिक न्याय विभागाकडे करतो अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, अंधेरी पूर्व विभागात अध्यक्ष महोदय जवळजवळ 22 बुद्धविहार हा मतदार क्षेत्रात आहे अध्यक्ष महोदय। बुद्धविहाराची अतिशय दुरवस्था आहे अध्यक्ष महोदय। हा 22 बुद्धविहार त्यांना विकास करण्यासाठी मूलभूत सोयीसुविधा देण्यासाठी भरीव निधी आपल्याकडून शासनाकडून अपेक्षित आहे अध्यक्ष महोदय। आपल्या माध्यमातून सामाजिक न्याय विभागाला मी विनंती करतो की 22 बुद्धविहारासाठी आपण भरीव निधी आम्हाला द्यावी अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, गृहनिर्माणावर बोलत असताना अध्यक्ष महोदय, सर्वप्रथम मंत्री महोदय गृहनिर्माणचे इथे आहेत आमचे नेते, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या मनापासून अभिनंदन करतो। 25,000 इमारतीला जे ओसी नसती त्यांनी सरसकट ओसी द्यायचा निर्णय हा शिंदे साहेबांनी केला अध्यक्ष महोदय। दुसरा अति महत्त्वाचा निर्णय पागडी मुक्त मुंबई करण्याचा निर्णय हा शिंदे साहेबांनी घेतला। मुंबईकरांना याचा मोठा फायदा होईल अध्यक्ष महोदय। आणि ओसी देण्यासाठी जीआर सुद्धा डिपार्टमेंटनी काढला, त्याबद्दल मी मंत्री महोदय आपल्या सर्वांच्या मनापासून अभिनंदन करतो। अध्यक्ष महोदय, माझ्या मतदार क्षेत्रात काही एसआरए प्रकल्प रखडलेले आहेत। हा एसआरए प्रकल्प जर मंत्री महोदयांनी मीटिंग घेऊन लक्ष घातलं तर लवकर ते मार्गी लागेल अध्यक्ष महोदय। एसआरएला आता आपण 300 फूट देतो अध्यक्ष महोदय। 300 ऐवजी जर 400 फूट केलं तर सर्वसामान्य नागरिकांना त्याचा फायदा होईल अध्यक्ष महोदय। आपलं स्वप्न आहे झोपडपट्टी मुक्त मुंबई करण्याचा अध्यक्ष महोदय। हा लवकर 300 फुटावरून जर 400 फूट केलं तर लवकर होईल अध्यक्ष महोदय। एसआरए बिल्डिंगला आपण मैदान देत नाही खेळायचे, पार्किंग देत नाही अध्यक्ष महोदय। माझी मागणी आहे की लहान मुलांना खेळासाठी मैदान तिथे असलं पाहिजे, एखादी पार्किंग इमारतीला दिली पाहिजे अध्यक्ष महोदय। झोपडपट्टीमधून इमारतीला एसआरएला जात असताना ते गोरगरीब लोकांना त्याचं लाईट बिल किंवा विद्युत जे परवडत नाही अध्यक्ष महोदय। हा एसआरए इमारतीला जर सोलार पॅनल पासून जोडले तरच ते त्याचं लाईट बिल भरायला त्यांनाही सोय होईल। 2-2 पंप असतात अध्यक्ष महोदय, लिफ्ट असतात, अर्धा दिवस लिफ्ट बंद पडून असतात, सिनियर सिटीजन 7 माळ्यावर चढू शकत नाही। म्हणून आपल्या माध्यमातून मी मंत्री महोदयांना विनंती करतो की हा योजना नवीन अंमलात आणावी अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, एसआरए प्रकल्प रखडलेले काय आहेत की खाजगी जमीन असतात, त्याचा मालकी हक हा वेगळ्या माणसाकडे असतो। ते झोपडपट्टीवाल्यांना ते ना हरकत प्रमाणपत्र देत नाही। जर सरसकट काहीतरी कायदा एसआरएला आपण आणला की जे मालक आहे त्याची रक्कम असेल ते एसआरएला जमा करावी आणि त्यांना प्रकल्पाला परवानगी द्यावी तर ते लवकर झोपडपट्टी मुक्त मुंबई होईल अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, नगर विकासावर बोलत असताना व्हॉट्सअप नवीन आहे, थोडा अडचण येते आम्हाला पण नाही म्हणून बोलतोय अध्यक्ष महोदय। नगर विकासावर बोलत असताना
माझ्या मतदार क्षेत्रात अंधेरी पूर्व आणि पश्चिम हा जोडणारा एक सबवे अध्यक्ष महोदय, प्रत्येक वेळी आम्ही सभागृहात हा विषय मांडलेला आहे। पावसाळ्यामध्ये हा सबवे भरून राहतो आणि पूर्ण महाराष्ट्रात मीडियावर एकच सबवे दिसतो, ते अंधेरी पूर्वचा सबवे आहे अध्यक्ष महोदय। मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की आपल्या दालनात एक मीटिंग बोलवून हा सबवेचं काहीतरी परमानंट सोल्युशन करावं अध्यक्ष महोदय, अशी मागणी आपल्या माध्यमातून मी करतो अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, माझ्या मतदार क्षेत्रात जवळजवळ 6 लाख लोक हा बाहेरून रोजगारानिमित्त येत असतात। माझ्या इथे MIDC आहे, सिप्स आहे आणि इंडस्ट्री एरिया मोठा आहे। ट्रॅफिकची समस्या जास्त आहे अध्यक्ष महोदय। माझ्या मतदार क्षेत्रात जवळजवळ 18 DP रोड हा DP रोड खोलण्याचं काम आम्ही हाती घेतलं आहे। मंत्री महोदयांना माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय की 18 DP रोड खोलण्यासाठी आम्हाला PAP आणि PTCची आवश्यकता आहे अध्यक्ष महोदय। जर मंत्री महोदयांनी याच्यात लक्ष घातलं तर हा DP रोड उघडतील आणि लवकर ट्रॅफिक मुक्त आमच्या अंधेरी पूर्व होईल अध्यक्ष महोदय। माझ्या मतदार क्षेत्रात हिंदू स्मशानभूमी अध्यक्ष महोदय अतिशय वाईट परिस्थिती आहे त्याची। हा हिंदी स्मशानभूमी रिपेरिंग करण्यासाठी भरीव निधी शासनाने आम्हाला द्यावी अशी मागणी मी आपल्या माध्यमातून करतो अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, माझ्या इथे 6 मेट्रोचे स्टेशन आहे अंधेरी पूर्वला अध्यक्ष महोदय, आणि अंधेरी ईस्ट मधून अंधेरी हायवे जर आम्हाला क्रॉस करायचं असेल तर 2 तास थांबावं लागतं। एक पगयात्री पूल जे लोक हा बाजूने तो बाजू जाऊ शकते अशाने ते पूलसाठी भरीव निधी आम्हाला शासनाने द्यावी अशी मागणी मी आपल्या माध्यमातून करतो अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, आपण मला बोलण्याची संधी दिली आणि मंत्री महोदयांनी ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।